महत्वाची बातमी ठाण्यात शिवसेना उमेदवाराचा अर्ज भरताना भाजपा आमदारांची गैरहजेरी पाहायला मिळतेय। फाटक यांचा अर्ज भरताना नाईकांसह ठाण्यातील 9 आमदार हे गैरहजर राहिलेले आहेत। गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, केरकर यांच्यासोबत 9 आमदारांची अनुपस्थिती दिसतेय। शक्ती प्रदर्शनावेळी अनुपस्थिती, त्यामुळे नाराजीच्या चर्चा रंगलेल्या आहेत। अनेक राज्यामध्ये पुणे असेल, नाशिक असेल, या अनेक संभाजीनगर, तर आपल्या इकडे काय वातावरण नाही। मला ठाणे पालघरमध्ये विधानसभे बघा कुठेही बंडखोरी नाही, काही नाही। समोरासमोर इलेक्शन आपल्या आमच्या महायुतीमध्ये एकजूट आहे। सन्माननीय शिंदेसाहेब त्या या मतदारसंघाचं नेतृत्व करतात, रवींद्र चव्हाण करतायत आणि ह्याच्या माध्यमातून आपण सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी बघा, नगरपालिकेच्या इलेक्शन झाला, महानगरपालिका झाल्या, नगर सगळ्याच्या ज्या इलेक्शन होत्या महायुतीमध्ये होत आहेत आणि महायुती जरी नाही झालं तरी एकत्र येऊन आपण सत्ता बसवतो आहे। त्या माध्यमातून जे महायुतीचं सरकार देशामध्ये NDA सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, तसंच ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये पण महायुतीचंच आहे आणि महायुतीचाच आमदार होईल। विकास कशा प्रकारचा असणार आहे? ठाणे पालघरमध्ये गेल्या 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी विधान परिषदेचा उमेदवार मिळाला नव्हता, त्यामुळे विकास कसा असणार आहे, निधी असणार आहे? मला वाटतं सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पालघरमध्ये जास्तीत जास्त निधी आणि डेव्हलपमेंटचा काम चाललेलं आहे। त्या माध्यमातून त्यांच्याकडे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की या ठाणे आणि पालघरमध्ये निधी जास्तीत जास्त आला पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न असेल। नगरसेवकांना आवाहन कराल बाबा? माझ्या सर्व मतदार नगरसेवकांना विनंती आहे की आजपासून आपण कामाला लागायचं, येणाऱ्या 18 तारखेला मतदान करायचं आहे। महायुतीचा उमेदवार रवींद्र फाटक आहे।